नमस्कार, मी प्रेरणा भालेराव. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे बातमीपत्र. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. जगाला शांतीचा संदेश देणारी तथागत गौतम बुद्ध, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, समता नायक, क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर या महामानवाला वंदन करून आज लाईव्ह यायचं व पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचं हार्दिक स्वागत. आज उद्या दिनांक 7 तारखेला लोह्यामध्ये मोर्चाचं आयोजन केले, त्या संदर्भामध्ये मला काही खुलासे करायचे आहेत. जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांनी समाज समानता, बंधुत्वता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. अशा महान व्यक्तिमत्वाच्या स्मरणाच्या नावाखाली राजकारण करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. लोहा नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय हा लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णतः एकमताने घेण्यात आला होता. त्यावेळी मी स्वतः सभागृहामध्ये उपस्थित होतो आणि कोणताही वाद, भेदभाव किंवा विरोध न होता सर्व सदस्यांनी एक दिलाने हा निर्णय मान्यता दिली होती. म्हणूनच हा स्मारक अभिमानाने उभा आहे. आज काही जण या विषयावरून राजकारण करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वास्तव पाहता या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक यांना विश्वासात घेऊन नियोजन सुरू आहे. लवकरच या कामाला गती मिळणार असून स्मारक अधिक भव्य आणि आकर्षक करण्याचा आमचा संकल्प आहे. दरम्यान मुख्य अधिकारी श्रीकांत काळगे यांनी काढलेले पत्र ही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता काढण्यात आले आहे. नगरपालिका स्तरावर सध्या या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी स्वतंत्र निधीची मागणी करण्यात आली असून तो निधी लवकरच प्राप्त होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धोंडे सर यांना या निमित्ताने एक नम्र पण ठाम प्रश्न विचारावासा वाटतो. राज्य व केंद्रातील मंत्रिमंडळाशी तुमचे चांगले संबंध असताना लोहा नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात या स्मारकासाठी निधी का उपलब्ध करून दिला गेला नाही? त्यावेळेस पुढाकार का घेतला गेला नाही? तसेच आपण महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार राज्यभर व इतर राज्यामध्ये करत असताना आपल्या स्वतःच्या शेवडी गावात, जिथे अनेक वर्ष ग्रामपंचायतीचा कारभार आपल्या ताब्यात आहे, तिथे अजून महात्मा बसवेश्वर महाराजांचे स्मारक उभारले गेले नाही, हे वास्तव आहे. नगरपालिका प्रशासनाची प्रक्रिया काही किचकट असली तरी ग्रामपंचायतीच्या स्तरावर निर्णय घेणे तुलनेने सोपे असते. मग या बाबतीत पुढाकार का घेतला गेला नाही? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. महात्मा बसवेश्वर महाराजांना एक जातीपुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या विचारांशी विसंगत आहे. ते सर्व समाजाचे, सर्व मानवतेचे मार्गदर्शक होते. त्यामुळे त्यांच्या नावावरून भेदभाव किंवा राजकारण करणे थांबून त्यांच्या विचारांचा आदर करणे आवश्यक आहे. लवकरच स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी त्यांच्या पत्रावर निधीची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही केलेली आहे. यासाठी सर्वांनी विधायक सूचना, कल्पना व सहकार्य द्यावे. अनावश्यक मोर्चे, आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय देखावा करून
विकास कामात अडथळा निर्माण करू नये. लोहा शहराच्या विकासासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष व सर्व टीम सक्षमपणे काम करत आहे. त्यामुळे केवळ टीका राजकारण न करता त्यांना शक्य आहे त्यांनी विकास कामासाठी आपले योगदान द्यावे, अशी सर्वांच्या मनापासून दिले तर सर्वांचे मी स्वागत करण्यात येईल. तुम्हाला आमच्या त्या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की जे आपण जो सुशोभीकरणाच्या कामासाठी जे पत्रक जे काढलं होतं, त्या संदर्भात सुशोभीकरणाच्या कामाच्या नगरपालिकेने अंदाजपत्र बनवले नाही. सदरील कामासाठी निधी मंजूर नाही. सदरील कामाची निविदा केली नाही. सुशोभीकरणाची वर्क ऑर्डर दिली का? सुशोभीकरणाची आपली वर्क ऑर्डर सुद्धा दिली नाही तर मग सोशल मीडियावर जे फिरत आहे ते जो ऑर्डर आहे ती खोटी आहे. ऋषिकेश मोरेंना दिलेले 1/7/2024 ऑर्डर ही किरकोळ कामाची आहे. त्यात सुशोभीकरणाचा कामाचा करण्याचा उल्लेख नाही. त्या कामाचे अंदाजपत्रक, नकाशा किंवा कामाचे सत्यतासाठी कुठलेही म्हणजे काम केलेलं नाही. समजा एखादी आपला जे काम करण्याच्या संदर्भात अंदाजपत्रक लागतो ते दिलेला नाही. सुशोभीकरणाचे काम सुरुवात झालेले नव्हते. परंतु ते कामाच्या संदर्भामध्ये मला धोंडे सरांचा फोन आला. मी धोंडे सरांनाही फोनवर बोललो. माळगे म्हणून त्यांचे सहकारी आहेत त्यांनाही बोललो. दुसरे त्यांचे 1-2 सहकारी त्यांनाही बोललो. त्या संदर्भात सरांचं असंच धोंडे सरांचं होतं की काही करा, आम्ही म्हणालो म्हणून सुरुवात करा. परंतु त्या कामाच्या संदर्भामध्ये फक्त गिलावा करापुरतं द्यायचं हे होता. परंतु माझी आमदार साहेबांची सूचना होती की तो गिलावा न करता एक चांगल्या पद्धतीने, एक चांगलं स्मारक, महामानवाचं स्मारक आहे आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रेनाईट ज्या पद्धतीने बसवायचे, ज्या पद्धतीने चांगलं करता येते त्या पद्धतीने करा म्हणून ती सूचना दिली होती. नुसतं रेती टाकून चाळून नुसता गिलावा मारून त्यांच्या फक्त मोठेपणासाठी, जे शिवा संघटनेचे कार्यकर्ते ज्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्या मोठेपणासाठी त्यांचा आग्रह होता की आम्ही म्हणालो म्हणून चालू करा. माझ्या संग त्यांचा फोनवर चर्चा झाली. मी म्हणलं असं मी करत नाही. एक चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं मला वेळ द्या आणि त्या पद्धतीनं करतो. परंतु त्यांची ऐकायची मानसिकता नव्हती. त्यांना एक आठास झाला की बा मजासाठी चालू करा म्हणून त्यांनी ते ऐकलं नाही. त्याच्यामुळं ते अशा पद्धतीनं त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांच्या स्वभावामुळे ते ऐकत नव्हते. सुशोभीकरणासाठी आमदार साहेबांनी निधी मागणी केली आहे. ते काम आता आम्ही लवकरच पूर्ण करू. आम्हाला दुसऱ्यानं कोणी सांगायची गरज नाही. आम्हीच काम ते पूर्ण करणार आहोत. लोहा नगर परिषद ते काम पूर्ण करायला आम्ही सक्षम आहोत. आणि पुतळा सुशोभीकरणाच्या कामासाठी आम्ही त्या कामाच्या संदर्भामध्ये त्यात कोणी राजकारण करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमची पूर्ण टीम, आमदार साहेब, आम्ही सर्वजण त्या कामाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करून एक चांगला लोह्यामध्ये एक चांगला पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, त्या धर्तीवर इथं सुद्धा आम्ही सुशोभीकरणाचं काम आम्ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. धोंडे यांनी काळं फासतो म्हणल्यामुळे शिवोनी ऑर्डर काढली असेल, पण त्यासाठी आमच्याकडे कसलाच निधी सध्या उपलब्ध नाही किंवा सुशोभीकरणाचे कसलेच काम करायचं अंदाजपत्रक सुद्धा नाही. शिवोनी त्यांनी ते जाहीर केलं की बा आम्ही शिवच्या तोंडाला काळं लावतो. शिवोनी तात्काळ त्यांनी ते तशा पद्धतीची ऑर्डर काढली असेल. परंतु नगर परिषदेला कुठलंही 10,000च्या वरचं काम करायचं असेल तर आपल्याला एक पद्धत आहे कामाची. त्याचं TS करावं लागते, प्रशासकीय मान्यता घ्यावं लागते, त्या संदर्भामध्ये टेंडर लावावं लागते आणि त्याच्यानंतर अंदाजपत्रक सगळ्या गोष्टी करून आपण हे सादर करतो. परंतु तसं न करता डायरेक्ट त्यांनी एक तात्पुरती ऑर्डर काढली. परंतु ते ऑर्डर तशा पद्धतीची नगर परिषदेची सर्वांना माहीत आहे. मला कदाचित वाटते धोंडे सरांना ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्याच्यामुळं त्यांना सभागृहाच्या कामकाजाचा कुठला अंदाज नाही. त्याच्यामुळं उगं बाहेर भडकायचं, मोठमोठ्या गोष्टी करायच्या असं मला वाटते. कारण सभागृह एक
सभागृहामध्ये काम करायचं म्हणलं तर सगळ्या सभागृहाची मान्यता घ्यावी लागते. मान्यता घेऊन सगळ्या गोष्टी, प्रशासकीय मान्यता घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु त्यांनी एक त्याला ते कुठला अंदाज नाही त्या कामाच्या संदर्भामध्ये की बा आपण कशा पद्धतीनं काम करतात, हे सभागृहाचं काम कसं चालतंय हे त्यांना माहीत नाही. आज महामानव कोणाच्या एका जाती धर्मासाठीचं काम आहेत का, कोणा जाती धर्माचे आहेत काय? सगळे मानवतेचे सर्व ते आदर्श आहेत, जे कुठल्याही मग जाती धर्माचा असो. माननीय आमदार चिखलीकर साहेब कुठल्या जाती धर्माला विरोध न करणारे नेते आहेत. त्यांनी सर्व जाती धर्म त्यांच्या सोबत आहेत. आज मला सांगा, आमच्यासोबत दत्ता शेट्टी आहेत, दत्तावाले कोण्या समाजाचे आहेत, त्यांना आम्ही अध्यक्ष माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी केलं. आमचे कैलासवासी रुस्तुमराव धुळगुंडे यांना आम्ही आमदार साहेबांनी मार्केट कमिटीवर आपल्या सभापती म्हणून केलं. असे अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी, आमचे बालाजीराव तमकुटे आहेत जे चिखलीकर साहेबाचे समर्थक आहेत, त्यांनी मार्केट कमिटीचे सदस्य होते. असे अनेक माणसं हे आहेत. आम्ही कंधार मार्केट कमिटीला, कृषी उत्पन्न बाजार समितीला आज देशमुख संजयरावजी देशमुख साहेब त्यांचे सभापती आहेत. असे अनेक उदाहरणं सांगतो तुम्हाला की ते चिखलीकर साहेबाच्या सोबत आहेत. परंतु उगं काहीतरी इलेक्शन आले म्हणून स्टंटबाजी करायची, अशा पद्धतीनं गावामध्ये आम्ही खपून घेतले जाणार नाही. कारण आमचं लोहा हे गुन्ह्या गोविंदानं सर्व समाजाला घेऊन चालणारं शहर आहे. आमच्या लोह्याला इतिहास आहे, सर्व समाजाला. आमच्या गावामध्ये कधी वाद, जातीवाद, भेदवाद कधी झाला नाही. परंतु आमच्या लोह्यामध्ये आज कोणीतरी बाहेरून येऊन कोणी जर नाटक करत असेल तर आम्ही लोहावासी खपून घेतले जाणार नाही. कारण आम्ही लोह्यामध्ये सर्व गुन्ह्या गोविंदानं नांदतो. आम्ही गुन्ह्या गोविंदा, आज शेवडीमध्ये बाजार ही शेवडी नावाची होती, परंतु यांच्या वादविवादामुळं गावातले प्रमुख लोक, गावातले व्यापारी उठून गेले. त्या पद्धतीनं आज लोह्यात सुद्धा हे करून पाहत आहेत. परंतु आमचं शहर हे कोणालाही असं ह्या कामाला भीक घालणार नाही. येत्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांचे महाराजांचे पुतळा माननीय सुशोभीकरणाचा पुतळ्याचं काम येत्या काळामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या व प्रवीण पाटील चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली सर्व आमचे नगरसेवक, लोह्यातील आमचे प्रमुख मंडळी, आम्ही त्यांना सोबत घेऊन आणि सुशोभीकरणाचं काम एक चांगल्या पद्धतीनं, चांगल्यात चांगलं की लोह्याला असे म्हणावं लागेल की आम्हाला जर पुतळ्याचं काम करायचं तर लोह्यासारखं जाऊन करायचं आहे. अशा पद्धतीनं लोकांना म्हणलं पाहिजे की अशा पद्धतीनं आम्हाला भविष्यकाळामध्ये ते काम करायचं आहे. परंतु या जातीवादाच्या नावाखाली, ह्याच्या नावाखाली माननीय तुम्हाला सांगतो त्या ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही परवाला 19 तारखेला अक्षय तृतीया दिवशी त्यांचेच कार्यकर्ते इथं आले होते आणि मला म्हणले की बाबा तुम्ही रॅलीला उपस्थित राहा. मी म्हणलो त्यांना की आम्ही इथं करालोत, चिखलीकर साहेब येणार होते परंतु मुंबईला गेलेत आणि प्रवीण पाटील चिखलीकर येणार आहेत. आम्ही इथं लोहा प्रांगणामध्ये आम्ही जयंती करणार आहोत. परंतु त्यांनी आग्रह केला की प्रवीण पाटलाला रॅलीला घेऊन या आणि आम्ही त्या निमित्ताने त्यांनी स्वतः रॅलीला मिळलं. तुम्ही त्यांना निमंत्रण द्या. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिलं आणि प्रवीण पाटील सकाळी आले तर लगेच दुसऱ्या दिवशी पोस्ट सुरू केल्या की प्रवीण पाटील कसे आले काय नाही. एखाद्याला बोलवायचं, अपमानित करायचं हे त्यांचं पूर्वीचंच काम आहे. त्यांना जे एखाद्या माणसाला असा पद्धतीचं त्यांची वागणूक द्यायची आहे. मला वाटतं त्यांना येत्या काळात असं का केले सरांनी मला माहीत नाही. मला वाटतं त्यांना शिवाजीनगरातून चहा बिस्कुटची व्यवस्था झाली असेल म्हणून असे स्टेटमेंट देत असतील. मला वाटतं त्यांनी त्या असं मला एक अंदाज आहे त्यांचा की बाबा अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचं चुकीचं आहे आणि तालुक्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जातीवादीचं राजकारण करून पाहतात त्या लोकांना मात्र आता लोक वेळीच धडा शिकविणार आहेत. यावेळेस सांगू इच्छितो तुम्हाला, लोहा शहरामध्ये इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये स्वच्छतेचं काम असेल, स्ट्रीट लाईटचं असेल. लोहा शहरातल्या जवळपास 2000 लाईटपैकी जवळपास 1800 लाईट बंद होत्या. परंतु येत्या काळात सर्व नगरसेवक, आम्ही सर्व चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली सर्व टीमने आम्ही पूर्ण लाईट लोह्यातल्या बसविण्याचं काम असेल, स्वच्छतेचं काम असेल, स्वच्छतागृहाचे कामं असतील, रस्त्याचे कामं असतील, जे कामं असतील ते येत्या काळामध्ये प्रगतीपथावर काय आहेत, येत्या काळामध्ये काही उद्घाटनं व्हायचे त्यांचे बाकी आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कामाला सुरुवात करतो. चिखलीकर साहेबांनी कधी भेद केला नाही, कधी जातीचं राजकारण केलं नाही. परंतु त्या माणसावर ज्या खालच्या लेवलला टीका करत आहात, ती जे लोक करत आहेत त्यांना खरंच एक मला त्या ज्या महामानवाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण करत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये खरंच मला ते एक खेदजनक वाटतो. कारण इतक्या चांगल्या नेत्याला जातीचं ते एक जातीवाद काम करण्याचं काम, मला माझी नम्र विनंती आहे धोंडे सरांना की त्यांनी हे काम असं न करता लोहा नगर परिषदेचं येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण होणार आहे. तरी धोंडे सरांनी सुद्धा एक
चांगल्या पद्धतीनं लोहा नगर परिषद चांगलं काम व्हाले, त्यांना पाठिंबा द्यावं. त्यांचं मंत्रिमंडळामध्ये वजन आहे. लोहा नगर परिषदेला एक चांगलं उभा करायचं असेल तर त्यांनी लोह्याच्या नगरपालिकेला निधी देण्याचा प्रयत्न करावा, पुतळ्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न करावा आणि ते तर त्यांचं एक चांगलं काम, एक चांगला नेता म्हणून पुढे येता येईल. फक्त जातीमध्ये भांडणं लावून अशा पद्धतीनं काम करणं त्यांचं चुकीचं आहे. नगरपालिकेचे त्यांनी म्हणजे तुम्हाला म्हणजे न विचारता जे पत्र आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केलं किंवा त्यांना दिलं, म्हणजे सभागृहामध्ये तुमच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये काय बेबनाव निर्माण झालेला आहे? बेबनाव आमचा नाही, परंतु त्यांना भीतीपोटी म्हणा तुम्ही की त्यांच्या कोण्या एखाद्या ह्याच्यामुळं त्यांनी तो पत्र काढलं. परंतु तसं पत्र काढायचं जवळपास ते 40-50 लाख रुपयाचं लागणारा तो सुशोभीकरणाचा विषय आहे. परंतु नगर परिषदेचं काम 10,000च्या वर जर गेलं असेल तर त्याला टेंडर पद्धत आहे. टेंडरनं काम द्यावं लागते आणि त्याचं अंदाजपत्रक बनवावं लागते. कलेक्टर साहेबाकडे पाठवून त्याचं TS करावं लागते. TS प्रशासकीय मान्यता घ्यावं लागते. असं न करता डायरेक्ट आधी पत्र देऊन टाकायचं आणि काम चालू करायचं, असं होत नाही काम. ते तसं त्यांनी केलं, ती चुकीची पद्धत आहे आणि ती चूक काम केलेलं आहे. आणि त्यांचा आग्रह, धोंडे सरांचा आग्रह की बा काही करा काम. मी धोंडे सरांना फोनवर बोललो की बा सर असं नाही आहे, असं आहे, असं करा तुम्ही, या पद्धतीचं आपण करू. तर सरचं एकच होतं, काही करा कसंही करा मला माहीत नाही, काम मी म्हणालो म्हणून चालू करा, मी म्हणालो म्हणून चालू करा. मी ह्या शब्दावर त्यांचा लय जोर होता की मी म्हणलो म्हणून चालू करा तुम्ही. परंतु असं आपल्याला तुम्ही म्हणलं म्हणून काम चालू होत नाही किंवा मी म्हणलं म्हणून होत नाही. एक कामाची एक पद्धत आहे, त्या कामाच्या पद्धतीने गेले तर ते कामं चालू होतात आणि तसं काम होत नाहीत. असे कामं कसे चालू होतील की मग असं मी म्हणलो म्हणून चालू करा म्हणलं तर कोणी येईल आणि चालू करा म्हणलं कसं होईल? परंतु शासकीय भाग आहे आणि त्यांनी पत्र काढलं 19 तारखेला आणि 29 तारखेला छत्रपती बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचं हारांनी आणि फुलांनी सजवण्यात येणार. परंतु 19 तारखेला सजवण्यात आला आणि 29 तारखेला सजवण्यात आलं नाही, तो एक विषय आहे. आणि मुख्य अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस पत्र काढलं त्यावेळेस तिथं फालकं बांधलं, रेती आणली, रेती चाळली, काम चालू केलं. असं काय घडलं की पुन्हा ते काम अचानक बंद करावं लागलं? तुम्हाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की नगर परिषदेच्या जो रेतीचा विषय तुम्ही म्हणत आहात, परंतु जी रेती टाकली त्या रेतीच्या संदर्भामध्ये फक्त गिलाव्यापुरतं ते काम नव्हतं, त्याला महामानवाचं तो काम आहे. उद्याच्याला भविष्यामध्ये ते गिलाव्यापुरतं थांबून करायचं होतं का? सरांचा आग्रह होता की ते करा, तुम्ही चालू करा. परंतु आम्हाला ते एक चांगलं देखणं स्मारक करण्याच्या संदर्भात, त्याच्यामध्ये ग्रेनाईटचा विषय असेल, हे सगळं काम असेल, चबुतऱ्याचा छोटा खाली चबुतरा असेल, तिकडून शिडी असेल, असं सगळंच काम करण्यात येतं. लाईटचा विषय असेल, ते सगळंच काम करण्याला वेळ लागतो. मग त्याच्यानंतर जो फालके बांधले होते तर ते आम्ही स्वतः सगळं सभागृहांना सांगितलं की आपल्याला चांगलं काम करायचं आहे. आणि चांगलं काम करायला तुम्ही पाहता शिवाजी महाराजाचं काम जवळपास 2 वर्षापासून चालू हलकं परस्पर सांगितलं ते काम करायला, फक्त गिलावा मारून द्या. गिलाव्याला काय लागतं? 1 ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर वाळू लागतात आणि 10-5 पोते सिमिटामध्ये होते. 10-5 पोते सिमिटाचं होतं. परंतु काम तसं न करता त्यांच्या भीतीपोटी त्यांनी त्याचे स्वतःचे जे काळं लावतो म्हणजे ते भीतीसाठी त्यांनी कामाला सुरुवात, आपल्यावर काही येऊ नये ऑर्डर खालच्या लोकांना काढून त्यांनी हे केले, शेप झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या याच्यामुळे पत्रामुळे आज जी राजकीय परिस्थिती लोह्यामध्ये निर्माण झाली आहे, तुमचं असं म्हणणं आहे की ते मुख्याधिकारी दोषी आहेत? हो, 100% त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे सगळं. शरद भाऊ, आपण एक नगराध्यक्ष आहात, एका शहराचं तुम्ही नेतृत्व करत आहात आणि एक नगरपालिका असेल, मंत्रालय असेल किंवा जिल्हा अधिकार्यालय असेल, यावर प्रचंड मोर्चे निघत असतात. कोणताही मोर्चे निघत असताना त्यामध्ये कधीच जातीवाद येत नाही. परंतु प्रत्येक तुमच्या शब्दामधून असा विषय येते की मोर्चा आहे आणि लोकशाही मार्गाने तो मोर्चा निघत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु हा नेमका जातीवाद नेमका हा काय विषय आहे? जातीवाद म्हणायचं आम्ही सुरुवात केलेली नाही. ती आम्ही जातीचं कधी म्हणजे आम्हाला कधी जातीचं जवळून आमच्या गेले सुद्धा नाही काही. आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणारे आम्ही सगळे चिखलीकर साहेबाचे नेतृत्वाखाली काम करतो. आमच्याकडे सर्व जाती धर्माचे नगरसेवक आहेत, सर्वांना सोबत घेऊन चालतो. आणि जातीवाद हा विषय त्यांनी सुरू केला, आम्ही केलो नाही. महामानव हे महात्मा बसवेश्वर महाराज हे एका जातीपुरते नसून सर्व मानवतेचे ते त्यांनी काम केलेले, सगळं मानव धर्मासाठी काम केलेले. मग अशामध्ये त्यांनी सुरुवात केली.
प्राध्यापक धोंडे सरांनी सुरुवात केली की जे नांदेडच्या आपल्या क्रांती आपल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या जे अक्षय तृतीयाला जो आपला जयंती असते त्या महोत्सवात त्यांनी आवाहन केलं की बा फलाण्याच्या संघ राहू नका, बिस्ताण्याच्या संघ राहू नका, समाजाला आव्हान की त्यांच्या समाजाला आवाहन केलं. म्हणून मी जातीवादीचा विषय मी ते या ठिकाणी बोललो नाही. आम्ही कधीच जातीवादी विषयी बोललो नाहीत आणि भविष्य काळात बी आम्ही बोलणार नाही. आपण जर लोहा शहरामधल्या ह्या 8 दिवसाचा कालावधी जर बघितलं तर आमचा नेता जातीवादी नाही हे म्हणून कुठेतरी तुम्हाला सांगावं लागले आहे आणि त्यामुळे इथूनच कुठेतरी त्याची ठिणगी पडत आहे असं वाटत नाही का? नाही, जातीवादी सांगायची गरज नाही. जातीवादीचा विषय नाही. चिखलीकर साहेब हे सर्व समावेशक सर्व जाती धर्माचं काम करणारे नेतृत्व आहे. सांगायची गरजच पडत नाही. येणाऱ्या काळामध्ये बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे? आम्हाला पुतळ्याच्या संदर्भामध्ये नेमकी भूमिका म्हणजे आमच्या चांगल्या पद्धतीनं एक चांगलं सुशोभीकरण, एक चांगलं आर्किटेक्चर लावून भविष्य काळामध्ये आम्ही ते पुतळा उभा करणार, सुशोभीकरण करणार आणि त्या चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पैसे पण मागितलेले आहेत. 3 जानेवारीला आम्ही शासनाकडे निधी मागितला, परंतु दुर्दैवानं अजितदादांचं निधन झालं. त्याच्यामध्ये थोडं 1-2 महिने डिले झाला, परंतु आमचा निधी ते आला नाही. आम्हाला निधी जेव्हा केव्हा उपलब्ध होईल आम्ही तेव्हा तात्काळ आम्ही हे करू. शिवच्या एका चुकीमुळं हा एवढा वाद निर्माण झालाय असं तुम्हाला वाटतंय? भविष्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून शिवच्या संदर्भामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात? नाही करणार ना आम्ही वरिष्ठाकडे तक्रार. अशा गावामध्ये सामाजिक एक सलोखा बिघडण्याचं काम जो केलं त्यांनी, स्वतः शेफ होण्यासाठी किंवा स्वतःला सुरक्षित भेटावं म्हणून त्यांनी जो पत्र घाईगर्दीमध्ये काढलं, सभागृहाला कुठलं बी म्हणजे हे विषय माहीत नसताना सुद्धा सभागृहाला कुठला आपण 5,000-10,000चा खर्च जर करायचा तर आपण सभागृहाच्या समोर ठेवतो ते विषय, परंतु तसं न करता त्यांनी डायरेक्ट पत्र देऊन टाकलं. हा त्यांचंच हे आहे. सभागृहाला कुठली बी कल्पना नाही की ह्या पत्राची, किंवा जेव्हा व्हायरल पत्र झाले तेव्हा आम्हाला माहीत झालं की पत्र व्हायरल झाले सोशल मीडियावरून. आम्ही त्यावेळेस फोन केला तर मग आम्ही त्यांना विचारायला जा, परंतु तो वेळ निघून गेली होती, ती व्हायरल झाली होती पत्र त्यावेळेस. ते नाही म्हणले नव्या वाढीवर माझं काही आक्षेप नाही, त्याला काही वेळच मिळाला नाही. शिवसाहेबावर त्यांचा जास्ती आहे. नाही शिवसाहेबावर असेल तर शिवसाहेबांना ते काढून हे करायला पाहिजे होतं ना काम. त्यांनी न करता हे केलं. त्यांनी 2 वर्षीय प्रशासकीय बॉडी होती त्यावेळेस त्यांनी काहीच केलं काम नाही. शिवसाहेबांसोबत त्यांचं जे भाषण बोलणं झालं त्यांची रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे. त्या बोलण्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्यांना जे काय बोलायचं होतं त्यांनी मुद्देसूद सांगितलं होतं की माझा ह्याच्यामध्ये काही अडचण नाही, परंतु सत्तेतला आमदार असल्यामुळे मला काम करता येत नाही. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये धोंडे सरांची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मी अहमदपूरला गेलो होतो, सरांना मी बोललो, सर जिंतूरमध्ये होते, माझं त्यांचं बोलणं झालं. मला त्यांच्या एका कार्यकर्त्या फोन लावला की सर बोलतो म्हणाय तुम्ही सरला फोन लावा. मी फोन लावलो, माझ्या पण सुद्धा रेकॉर्डिंग आहे. सरचं कोण्या शब्दावर जोर होता, मी म्हणालो म्हणून चालू करा, बाकी काही नाही, जसं वाटेल तर वाटेल तसं करा, त्यांचा विगो असेल त्याच्यामध्ये म्हणले जसं असेल तसं करा. मुख्य अधिकारी यांनी जे त्यांनी सांगितलं की सत्तेतले आमदार असल्यामुळे मला काम बंद करावं लागत आहे. नाही असं काही नाही, काम करताच येत नाही ना. सभा तुम्हाला माहीत राहायला पाहिजे की बाबा सभागृहाला जीबीच्या मीटिंगमध्ये जी जनरल बॉडीमध्ये विषय मंजूर झाल्याशिवाय आपल्याला कुठलंही काम करता येत नाही. आपण साधं गावात ते तर महामानवाचे काम, आपण साधं रस्त्याचंही काम केलं होतं, बाकीचं 5-10 हजाराच्या वरचं काम करायचं म्हणलं तर आपल्याला अगोदर जीबीच्या मीटिंगमध्ये जी जनरल बॉडीमध्ये आपल्याला मंजूर करावं लागते, नंतर त्याचं टेंडर लावावं लागते. ते प्रक्रिया आहे, ते प्रोसेस आहे, ते करणं गरजेचं आहे. ते न करता कामच होत नाहीत ना. असे मुख्याधिकारी एक जबाबदार अधिकारी आहे, त्यांना माहित नाही का आपल्या फंडामध्ये पैसे आहेत नाही आहेत, कशा प्रकारचा मग त्यांनी निर्णय घेतला. याच्यावर आता तुम्ही वरिष्ठाकडे काय आम्ही तक्रार करणार ना. सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम जे केलं त्यांनी, ती तक्रार आम्ही त्यांची करणार आहोत. त्याच्यात काही विषय राहणार नाही, ती 100% आम्ही तक्रार करणार आहोत त्यांची. आता उद्या शिव मुख्याधिकारी नाही, नंतर उद्या जर मोर्चाला काय प्रसंग घडला त्याला जिम्मेदार कोण आहे? ते शिव जबाबदार. 2-4 दिवस झालं तर ते उपस्थितच नाही. मुख्य अधिकारी जबाबदार या गोष्टीला. त्यांनी जे चूक केली त्यालाच भरावं लागेल ना गोष्टी. महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं धोंडे सरनं आमदार चिखलीकर साहेब नाही, ते चुकीचंच आहे. त्यांचं जे स्वभाव आहे ते चुकीचा स्वभाव आहे. त्यांनी करायला नाही पाहिजे अशा ठिकाणी इतक्या खालच्या लेवलला जाऊन. आज तालुक्याचे आमदार मोदी आहेत त्यांनी, आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये काम करताना कसं असते बघा, एखादी वेळेस बाबा त्याला वाटत असेल मी त्यांना विरोध करून समोर यावं समोर, असंही त्याच्या डोक्यामध्ये असेल. त्याची जी रचना आहे आणि त्या रचनेतून त्यांनी ते व्याफल्यग्रस्त होऊन समजा विधानसभेला परवा त्यांनी पडलेत, 7वा-8वा नंबर आलाय, नंबर पुढचं वाढवावं, पुढे यावं काहीतरी असं म्हणून त्यांचं असेल. आता जिल्हा परिषद आलेली आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषदमध्ये काहीतरी असं स्टंट करून काहीतरी टक्का आपला वाढला पाहिजेत मतदानाचा म्हणून, अशा पद्धतीचं त्यांचं असेल काहीतरी हे.